बुलढाणा सायबर पोलिसांची मोठी कारवाई. 2 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी 3 आरोपींना अटक. बुलढाण्यात डिजिटल अरेस्ट करून नागरिकांची कोटींची फसवणूक करणाऱ्या एका कुख्यात टोळीवर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पोलिसांनी 3 सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. नांदुरा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्ट करून एकूण 2 कोटी रुपयांची मोठी फसवणूक करण्यात आली होती. या गंभीर प्रकरणाचा कसून तपास करणाऱ्या बुलढाणा सायबर पोलिसांनी अहिल्यानगर येथून शुभम नांगल याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईतून धनराज उर्फ रॉबिन विश्नोई, राहणार जोधपूर, आणि मुनाफ शेख, अनवर शेख, राहणार अहिल्यानगर यांना मुंबईत फिल्मी स्टाईलने पाठलाग करून रंगेहात पकडण्यात आले. या धडक कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून एकूण 52,77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयित बँक खाती व पोर्टल्सवरील रक्कम देखील होल्ड केली आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन कांबळे व त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली आहे. या निमित्ताने सायबर पोलिसांनी नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे की डिजिटल अरेस्ट किंवा टास्क फ्रॉड सारख्या कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. अशी फसवणूक झाल्यास न घाबरता त्वरित NCCRPच्या 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर आपली तक्रार नोंदवा. सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा जिल्हा येथे अपराध नंबर 49/2026 यामध्ये नांदोरा गावातील एका फिर्यादीस डिजिटल अरेस्ट करून 5 दिवस डिजिटल अरेस्ट केलं होतं. त्याच्यामध्ये जवळजवळ 2,10,00,000 रुपयाचे वेगवेगळ्या 5 अकाउंटवरती पैसे फिर्यादीला डिजिटल अरेस्ट करून टाकण्यात आले होते. त्यामध्ये आतापर्यंत आपल्याला 6 आरोपी अटक केलेत आणि गेल्या आठवड्याभरात 3 आरोपी आपण अटक केलेले आहेत. त्याच्यामध्ये मुंबईमध्ये आता जे अटक केलेले आरोपी आहेत रॉबिन आणि मुनाफ, हे चेक विड्रॉल करताना मुंबई येथे बँकेमध्ये पकडून आले. त्यांच्याकडून मोबाईल जप्त केलेले आहेत आणि याच्या आधी जवळजवळ 31 लाख रुपये आणि यापूर्वीच्या एका आरोपीकडून 14 लाखाचे सोने, असे सगळे मिळून 52,77,000 रुपयाचा मुद्देमाल आतापर्यंत आपण फ्रीज करण्यात आलेला आहे. सदर तपासादरम्यान माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेशजी तांबे, माननीय ॲडिशनल SP सर श्री गायकवाड साहेब आणि माझी सायबरची सर्व टीम, प्रशांत गावडे असतील, राजदीप वानखेडे असतील, विकी खरात असतील, ASI शकील खान असेल, राहुल इंगळे, कैलास ठोंबरे यांनी अतिशय अथक मेहनत परिश्रम घेऊन आतापर्यंत बाहेरील राज्यातील आरोपी आणलेले आहेत. त्यांना कोर्टात हजर करून 5 दिवस PCR घेतलेला आहे. पुढील तपास चालू आहे. आरोपींची संख्या 100% वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आपण 2 अकाउंट पर्यंत मधील आरोपी अटक करण्यात यशस्वी झालो. 3 अकाउंट मधले आरोपी अजून भरपूर मिळण्याची शक्यता जास्त आहे. आणि माझी सर्व लोकांना विनंती राहील, या लोकांकडे रिटायर झालेले लोक, बँकेतून रिटायर झालेले लोक, वयस्कर असलेले डॉक्टर आणि असे बरेचसे लोकांचा डाटा असतो आणि ते अशा लोकांना डिजिटल अरेस्ट करून तुम्ही आतंकवादी संघटनेत किंवा अजून अँटी नॅशनल काहीतरी कारवाई केलेली आहे अशी भीती घालून तुमच्याकडचा पैसा ट्रान्सफर करायला होतात. तर माझी अशी विनंती आहे की आपण अशा भीतीला बळी न पडता लागलीच सायबर क्राईम ऑफिसला भेट द्यावी, जेणेकरून असे क्राईम होणार नाही.